तिची परी बोरा. तिचं खरं नाव परी बोरा. गुवाहाटीच्या सुंदरनगरमध्ये ती लहानाची मोठी झाली. पण तिला आयुष्यात खूप मोठं व्हायचं होतं. त्यासाठी काहीही करायची तिची तयारी होती. 1988 मध्ये वयाच्या 16व्या वर्षीच ती कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. 1990 मध्ये 2 वर्षांनी ती घरी परतली तेव्हा तिला 2 मुलं झाली होती, शीना आणि मिखाईल. सिद्धार्थ दास सोबत पहिलं लग्न. कुणा सिद्धार्थ दास नावाच्या त्रिपुरातल्या माणसाबरोबर तिचं लग्न झालं. सिद्धार्थचे चहाचे मळे होते. मात्र शीना आणि मिखाईल ही आपली मुलं आहेत हे मानायला दास तयार नव्हता. त्यामुळेच या 2 मुलांची आडनावं तिनं बोरा अशीच ठेवली. संजीव खन्नासोबत दुसरं लग्न. 1990च्या सुमारास म्हणजे ती 18-19 वर्षांची असताना संजीव खन्नाला भेटली. त्यांचं सूत जुळून आलं. मात्र तिनं पहिल्या लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल काहीच सांगितलं नाही. 1993 मध्ये तिनं संजीव खन्नाशी लग्न केलं. मात्र काही वर्षांतच त्यांचंही बिनसलं. पीटर मुखर्जी सोबत तिसरं लग्न. 2002 मध्ये इंद्राणीच्या गळाला मोठा मासा लागला. पीटर मुखर्जी स्टार टीव्हीचे तेव्हाचे सीईओ. दोघेही घटस्फोटी. मात्र पहिल्या काही भेटींमध्येच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी ती आयएनएक्स नावाची HR कन्सल्टन्सी फर्म चालवत होती. 2007 मध्ये इंद्राणी आणि पीटरनं 9X मीडिया ही स्वतःची नवी कंपनी जन्माला घातली. ती कंपनीची सीईओ बनली आणि पीटर मुखर्जी चेअरमन. 2010 मध्ये 9X मीडियाचा फुगा फुटला. पुन्हा दुसऱ्या पतीच्या संपर्कात. 2010 नंतर इंद्राणीच्या रेशीम गाठी पुन्हा दुसरा पती संजीव खन्ना याच्याशी जुळू लागल्या. पीटर मुखर्जीला या नातेसंबंधांची कल्पना नव्हती. मात्र तिच्या मुलीला शीना बोराला हे माहीत असावं. शीना आणि तिचा सावत्र भाऊ राहुल मुखर्जी यांचे प्रेमसंबंध इंद्राणीला रुचत नव्हते. तर आपल्या प्रेमसंबंधांना आडकाठी आणल्यास इंद्राणी आणि खन्नाचे संबंध उघड करू अशी धमकी शीनानं दिली होती. हे संबंध उघड झाले असते तर इंद्राणीला आपला नवरा पीटर, त्याची संपत्ती, अगदी पोटगीवर देखील पाणी सोडावं लागलं असतं. आणि म्हणूनच की काय तिनं शीनाचा काटा काढला अशी शक्यता वर्तवली जातीये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.